हॅलो. हॅलो. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. नाव नाही सांग ते नाव नाही सांगत मी. बरं. आवाज येतो ना ताई? हो हो येते ना. हॅलो. येत आहे ना. मग मी पहिल्यांदाच अनुभव शेअर करते कॉमेंटचं. हो, आता वर्ष झालं मी सेवेत आले. मला अनुभव शेअर करायचा होता स्वामींचा. मी केंद्रीय दादांकडनं सेवा घेतली होती मिस्टरांना जॉब आणण्यासाठी. मिस्टरांना जॉब लागण्यासाठी. हा हा हा. हो. आणि ताई विशेष म्हणजे भरपूर स्वामींनी परीक्षा घेतली. पहिला प्रथम स्वामींचं म्हणजे थोडक्यात सांगते मी तुम्हाला, जास्त वेळ घेतली. तुमच्यामुळे मी स्वामी सेवेत आले. ऍक्च्युअली स्वामी माझ्या जवळ होते तर पण कधी मला सेवेत घेतलं नाही स्वामी. तुमच्या थ्रू मला घेतले स्वामी. त्यामुळे तुमच्याकडे काय म्हणतात कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला. कारण की बघा नाही सेवा तरी काय असतं आणि स्वामींच्या ह्याच्यात जाणं म्हणजे काय खरं. मी तुमचा अनुभव ऐकूनच मी प्रेमात पडले स्वामींच्या. नाही खूप छान आणि खूप छान इतका अनुभव मस्त दिले स्वामींनी. आता डोळ्यात असून लागले. स्वामींचं सांगायचं जेवढं कमीच आहे. तुमचं फर्स्ट टाइम जून मध्ये तुमचे अनुभव ऐकले की एवढं ते ताईंचा अनुभव ऐकले की स्वामींच्या प्रेमातच पडले. नाही आता स्वामींना मला घरी घेऊनच यायचं. मग गुरुपौर्णिमा जवळ आली होती. मग बहीण सोलापूरला राहते. मग त्या बहिणीला सांगितलं असं स्वामींची मूर्ती पाठव. मग ते एक दिवस अगोदर कमी असताना स्वामी घरात आले होते. अरे वा. गुरुपौर्णिमा. हो, गुरुपौर्णिमा सोमवारी होती आणि रविवारी कुरिअर बंद असतं. शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजता स्वामी लक्ष्मीच्या रूपाने घरी आले. हो. आणि मग सगळ्यांनी मग मी काल युट्यूबवर बघितलं होतं की स्वामींना म्हणजे नारळ खडीसाखर द्यायचं वगैरे. मी इकडं तमिळनाडूमध्ये राहते सध्याला. पुण्यात होते. इकडं जॉब लागला म्हणून मी तमिळनाडूमध्ये आले. आणि इकडे मंदिर वगैरे असं काय विशेष नाही. इकडं नाही आहे. मग मी स्वामींना म्हटलं मी पूजा वगैरे केलं कसं जमेल तसं. कसं जमेल तसं मी केले. मी स्वामींची पूजा वगैरे. तर पण म्हणजे आता मला माहित नव्हतं पहिल्यांदा कसं केले. मग आरती केली. स्वामींना म्हटलं स्वामी सगळ्यांना तुम्हाला मंदिरात देतात खडी साखर देतात आणि तुम्ही गुरुपद म्हणजे शिष्य होतात असं म्हणतात. तर पण आता मला कसं करणार मी तुमची शिष्य झाले. तर आरती करता करता स्वामींच्या डोक्यानं फूल पडलं. तर एकदम आरती ठेवल्यावर तेव्हापासून स्वामी आले. आजपर्यंत काहीही कमी पडलं नाही. वर्ष झालं ते मला स्वामी माझं वळू पण देत नाही. एवढं हा पहिला अनुभव झाला. आणि त्यानंतर तुमचा अनुभव ऐकत म्हणजे स्वामी मला अनुभव शेअर करायचा होता पण माझ्या मिस्टरांना जॉबला त्या चिंतेने मी ताईंना एवढे अनुभव आलते ताई मला तसं मी स्वामींना शब्द दिला की मिस्टरांना जॉब लागलं मी ताईंना अनुभव शेअर करणार. आणि पहिल्यांदा मी आता आलंच त्यांना लेटर आला ना की पहिल्यांदा तुम्हाला फोन लावले आणि पहिल्यांदा फोन लागला आणि तुम्ही उचलला. हो पहिल्यांदा ताई. इतकं तुमचे अनुभव आहेत त्यांच्या अनुभव एवढं शिकायला भेटतं. खूप शिकायला भेटतं तुमचं. आणि मी केले दादांना भेटले ते वर्षातून 2दा भेटले मी दादांना. 2दा भेटले. मठात पण गेले. दादांना भेटले. दादा लागत आहे सगळं नीट. तुम्ही तर तामिळनाडूला ना. मी मग तुम्हाला भेटले कसे काय दादा? तरी माझं सासर आहे ना पुण्याला आहे. मी निगडीला राहते. आणि दादा फक्त माझ्या अंतर 10 मिनिटाच्या अंतरावर मठ आहे दादांचं घर तिथे. मग दादांना कॉल दादाला म्हटलं दादा मला भेटायचंय तुम्हाला. मी असं कांदीपुरमवरून आले दादा मला भेटायचंय. मग ठीक आहे तरी 10 मिनिटात आहे म्हटले. त्यांनी आज जसं असं कसं पळत गेले इतकं सोबत होते. फक्त बाहेर थांबले. मी दादाला भेटले. दादानी सेवा दिली. दादा म्हणले तुला नोकरी तिथे नोकरीला दिली सेवा कर म्हणून. आणि मी सेवा केली. 108 पारायण आणि श्रीसोक्त दादानी सांगितले होते ते मी केले. माझ्या मिस्टरांना जिथं पाहिजे तिथं स्वामींनी नोकरी लावून दिली. अरे वा. इतकं भारी ना ताई. हो इतकं आनंद झाला ना. आम्ही किती म्हणजे स्वामींचे स्वतः जिथं कंपनी म्हणतात मॅडम की मला तिथंच पाहिजे स्वामींनी तिथंच दिलं. आणि विशेष म्हणजे ताई लोकांना एक नोकरी भेटत नाही. स्वामींनी मला 2 नवऱ्यांना ऑफर दिली होती आणि ऑफर पण दोन्ही पण भारी होती. मग स्वामींना म्हटलं मला पैसा नको तुम्ही पाहिजे स्वामी.
मला पुण्यातच पाहिजे, स्वामींनी मला पुण्यातच पाठवलं. आता पुढच्या आठवड्यात माझं शिफ्टिंग आहे मॅडम. मला म्हणलं जायच्या अगोदर तुम्हाला अनुभव शेअर करायचं स्वामींना म्हणलं मी. आता 8:30ला मी स्वामींचे हे केलं, आज दिवसभर जमले. स्वामींनी ताईंना अनुभव शेअर करणार आहे, फोन लागू दे बरं का म्हणून. आणि तुमचं मेसेज पहिल्यांदा फोन केले मी. नाही खरं आहे, खरं आहे. आणि तुम्ही अनुभव शेअर केला ना, ती फार मोठी गोष्ट केली ताई. तुम्हाला पण आता अजून अजून छान छान अनुभव येतील बघा. हा ना. मी ताई अक्कलकोटला तर 2 ताई माझं माहेर सोलापूर आहे. मी म्हणजे लहानपण सोलापूरमध्येच ना, स्वामी खूप जवळ होते. तर पण स्वामी मला कधीच घेतले ना. मला म्हणजे खरं सांगितलं स्वामी आवडत नव्हते, कारण तिथं लहानपणी ऐकायचे की स्वामी खूप खास होते, त्यांचं खूप कडक होतं. त्यामुळे एवढं त्यांच्याजवळ मी गेली नाही. पण जसं तुमचे अनुभव ऐकले तसं मी स्वामी इतकी प्रेमात पडले. उठता बसता स्वामींना सकाळी उठल्यापासून पहिला चहा जातो, पहिला चहा स्वामींना खूप. आणि स्वामी या बार का जेवण तरी लगेच 5 मिनिटाला दारात गाय येते ताई. गाय येते ताई. आणि कंटिन्यू दर गुरुवारी दत्तांचे कसे 3 असे बसतात ना, त्याचे गाय माझ्या दाराकडे असे बसलेले असतात ते. इतकं मस्त अनुभव, खूप मस्त. मला तुमचे अनुभव ऐकून मला ते महाराजांचे कळले की काय असतं, महाराज काय चुकवतात ते गाय येण्याचे मागे म्हणा. खूप म्हणजे खूप अनुभव तुमचे. खरंच तुमचा अनुभव खरंच लोकांना टॉनिक आहे ताई, खरंच खूप टॉनिक आहे. आणि जगाला उल्हास म्हणजे खूप भारी वाटतं. आणि रोज ऐकते तुमचा अनुभव ऐकल्याशिवाय दिवस जात नाही. शनिवारीवर चुकतो मिस्टर वगैरे घरी असाल तर पण सोमवार सगळे अनुभव ऐकते. लाईक शेअर नाही करत, लाईक करते मात्र सांगते मी. तुम्ही पण स्वामी सेवा करा. स्वामी माझ्या मिस्टर जिथं पाहिजे तिथं जॉब लावून देतात, तुम्हीही करा. तुमचे अडचण स्वामी दूर करतात. आणि म्हणजे परीक्षा खूप घेतात. तर माझी इतकी परीक्षा घेतली त्या पारायणच्या वेळेस मला स्वामी भरपूर म्हणजे खूप म्हणजे माझं पार दुखत होतं ताई. मला बसता येत नव्हतं, खंड पडू दे म्हणून स्वामींनी पार दुखलं तर पण मी सोडले नाही. तसेच रोजचे 7 पारायण काय म्हणजे 7 अध्याय वाचायचे तर पण मी खंडच पडू दिले नाही. स्वामींनी परीक्षा ललितच घालवायची तर तमिळनाडूमध्ये खूप घाम यायचं इतकं, तर पण मी ते सोडलं. ह्या स्वामी तुम्हाला किती परीक्षा घ्यायचं तुम्ही घ्या म्हटलं. आज मी पेपर द्यायला बसले आणि तुम्हालाच पास करायचं आणि तुम्हीच पास करणार पाहिजे, अशी जिद्द पाहिजे ताई. ताई माझे मिस्टर म्हणतात फक्त तुझ्यामुळे झालं, म्हणजे माझे म्हणजे स्वामींमुळे झाले. ते आज काय आहे ते स्वामींमुळे मी आज मला खूप अजून वाटतं की मी स्वामींची भक्त झाली मॅडम. खूप म्हणजे ते तुमच्यामुळे झाले. ताई मिस्टर करतात का काही सेवा? हा करायला मी ताई. म्हणजे आता करतात की रोज 14 अध्यायाचा स्वामींचे एक माळ जप करतात, हनुमान चालीसा म्हणतात सकाळी जाताना. आणि आता स्वामींचं हे होतं ना, काय म्हणतात पुण्यतिथी. पुण्यतिथी होतं ना, तेव्हा मला सेवा करायची. ऑलरेडी दादाने दिलेली सेवा खूप सेवा व्हायला लागली मला. म्हणजे तुम्ही करा, माझी सेवा खंड पडेल. म्हणजे स्वामींना वाटतं की तुम्ही करावं. तर त्यांनी ना संक्षिप्त गीतेचं पारायण केलं मॅडम. 7 दिवस रोज येऊन कामावर रोज म्हणजे न चुकता 2 हात धुवायचे आणि स्वामी मग 7 ते 8 बसून करा. आणि स्वामी त्यांच्याकडनं करून घेतलं. विशेष म्हणजे पहिला त्यामुळे डबल बेनिफिट मिळतो त्याचा आपल्याला. हो ताई. मी आणि ते माहिती का इंस्टाग्रामवर स्वामींचे मेसेज यायचे खूप, म्हणजे ते खरं आहे का. आता काही मेसेज येत नाही. जोपर्यंत मिस्टरांना जॉब लागत नव्हता तोपर्यंत रोज नवी तुला तुझे मनोरथ म्हणजे तुझी सगळी इच्छा पूर्ण होईल थोडंसं म्हणजे खूप असे मेसेज यायचे त्यांचे. म्हणजे मी सांगायचे आहो स्वामी सांगतात की नवऱ्याने पण करायला पाहिजे, मग तुमची इच्छा पूर्ण होती. मग त्यांनी पण करायला लागले आणि त्यांना पण ते स्वामींनी अनुभव दिले. आणि तसं ते आज त्यांना फळ भेटलं, ज्यावर जॉब लागलं त्यावर ते आता अक्कलकोटला गेल्याशिवाय राहणार होत. म्हणजे आता जाताना पहिला स्वामींना अक्कलकोटला घडला मला जाऊन मग पुण्याला जायचं. नाही ते म्हणजे मी पहिल्यांदा काही खूप स्वामींचे अनुभव. मी पहाटे 3ला उठून पारायण केले. अंगावर काटे येते अक्षरशः पहाटे 3 वाजता उठून मी करायचं. मग ते अनुभव घ्यायचं. ते विषय म्हणजे अनुभव ऐकले होते ना पहाटेचं, म्हणजे जे आहे जे तुम्ही करता ते स्वामींपर्यंत पटकन पोहोचतात. ते कसं झालं ते म्हणजे आपण सकाळी लवकर उठून केलं ना ते लवकर स्वामींपर्यंत पोहोचतं.
हो, खूप म्हणजे मी आणि ताई माझ्या 16व्या अध्याय चालू अंगावर शहारे येत होते अक्षरशः. आणि शहारे स्वामी एवढं करू द्या ना स्वामी, एवढं करू डोक्यानं फूल पडलं ते इतकं रडले की स्वामी माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचली की काही नको वाटलं पास, फक्त तुमच्या चरणापर्यंत ठेवा पास, तिथंच ठेवा बाकी काही नको म्हणलं. तुम्ही देता भरभरून देता म्हणलं, काही कमी वाढू दे, फक्त एवढं वाटतं की आरोग्य चांगलं द्या, कोणाचं खेळणं होऊ देऊ नका. खरंच म्हणजे जास्त करून आरोग्य चांगलं असेल, तुम्ही जेवढं कमवता ते दवाखान्यात नका घालून देऊ, एवढंच मी सांगणार. खरंय खरंय. एवढीच इच्छा आहे ताई, बाकी काय. शेअर करते. ओके, थँक्यू ताई, धन्यवाद. स्वामी समर्थ समर्थ ताई. ओके ओके, चालेल. श्री स्वामी समर्थ. वेलकम.